Hi friends, we have seen Molai's Kathoni in three parts. Now we are going to see the pointers. See here, first question is underline the word you find difficult in the story. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला या गोष्टीमध्ये जे शब्द अवघड वाटतायत की त्याला आपण काय करायचंय, अंडरलाईन करायचं आहे. आपण सर्व शब्द या ठिकाणी घेतलेले आहेत. तर त्याप्रमाणे बघा काय करायचं, ट्राय टू गेज दिअर मीनिंग फ्रॉम दी कॉन्टेक्स्ट. म्हणजे त्या धड्यातील जो काही शब्द असेल त्या शब्दाचा अर्थ त्याला लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. नेक्स्ट, लिस्ट 10 ऑफ द वर्ड्स यू फाइंड डिफिकल्ट. ही 10 शब्द आपण त्याप्रमाणे डिफिकल्ट असणारे त्याची लिस्ट बनवायची आहे. लुक देम अप इन डिक्शनरी. आणि त्या शब्दांचे अर्थ आपण डिक्शनरी मध्ये पाहायचे आहेत. प्रेझेंट द मीनिंग इन द क्लासरूम. आणि काय करायचं, आपल्याला त्या शब्दांचा अर्थ क्लासरूम मध्ये सांगायचा आहे. तर आता आपण घरी असल्यामुळे आपण ही ऍक्टिव्हिटी करू शकत नाही, परंतु आपण जे शब्द आपल्याला अवघड वाटतात त्याला अंडरलाईन करू शकतो, अर्थ शोधू शकतो. त्यानंतर हा सुद्धा भाग बघा. फ्रॉम ग्रुप ऑफ 5 to 8 compare the list of different words and their meaning. बघा, आपण जे काही ग्रुप, इथे शाळा चालू असते तर आपण ग्रुप बनवणार होतो. 5 ते 8 विद्यार्थ्यांचा ग्रुप बनवणार होतो आणि आपल्या मित्रांनी जे काही बनवलेले शब्द आहेत, डिफिकल्ट वर्ड्स त्याला अंडरलाईन केलेले आहे किंवा लिस्ट बनवलेली आहे, तर ते आपण कम्पेअर करणार होतो की त्यांचे शब्द आणि आपले शब्द आपण पाहणार होतो. लिस्ट द वर्ड्स whose meaning are not clear to be group and ask for your teacher's help. बघा, जे आपण लिस्ट बनवलेली असेल आणि त्या शब्दांचे अर्थ आपल्याला माहित नसतील तर आपण काय करायचं होतं, आपल्या शिक्षकांना विचारायचं होतं. त्याप्रमाणे ती ऍक्टिव्हिटी आपल्याला करायची होती. तर ते आपण आता घरी असल्यामुळे आपण ती करू शकत नाही. पुढे बघा, क्वेश्चन नंबर सेकंड, फाइंड आन्सर टू दी फॉलोइंग क्वेश्चन फ्रॉम दी पॅसेज. त्यामध्ये पहिला प्रश्न बघा, व्हॉट टेरिबल साइट डिड यंग मोलाई सी? आन्सर, मोलाई सॉ thousands of snakes lay dead on one of the sandbars. आता या ठिकाणी बघा, इथे सी म्हटलेलं आहे आणि इथे उत्तर लिहिताना आपण सॉ घेतलेला आहे. त्याचं कारण आहे, दिलेलं हा जो प्रश्न आहे तो साध्या भूतकाळातील असल्यामुळे आपण काय केलं, इथे सॉ, इथे सी लिहायचं नाही. नेक्स्ट, व्हॉट डिड मेनी ऑफ फॉरेस्ट डिपार्टमेंट पीपल अँड विलेज एल्डर ऍडवाइस? त्याचं उत्तर बघा, मेनी फॉरेस्ट डिपार्टमेंट people and village elder advise him not to waste his time in growing trees. असं या प्रश्नाचं उत्तर येतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, व्हॉट ट्रीज डिड मोलाई प्लांट ॲट द बिगिनिंग? त्याचं उत्तर, ॲट द बिगिनिंग मोलाई प्लांटेड bamboos. नेक्स्ट क्वेश्चन, apart from the sapling, what age did Molai carry to the island? Answer, apart from the sapling, Molai carried to the island good soil, heaps of ants and different types of grasses. Next question, what other thing
came to the island with the trees? Answer: with the trees came along birds, insects, and animals, many more seeds and different form of life to the island. Next question: how much area does Molai Kathoni covers today? Answer is: today Molai Kathoni covers an area of nearby 1,500 acres. Next question: what do the elephant visits show? Answer is: the elephant visits show that the whole forest is in very good condition or well grown. Next question बघा, what hardship did Molai suffer on the island? त्याचं उत्तर बघा, Molai suffers the hardships like heavy rains, scorching heat, the opposition from the people, stealing from the forest, and killing by the poachers. Next question: what did the elephants destroy? Answer: the elephant destroy the rice fields and the herds on their way. Next question: what does Molai keep for his own living? Answer is: Molai keeps cattle for his own living. Next question: what is Molai's message to the world? The answer is: Molai's message says that each one of us should plant and grow at least 2 trees. Trees will help us to breathe happily. Next. Now, number the paragraph in the passage. Against each of the questions above, write the number of the paragraph in which you found the answer. किंवा against each paragraph, write the numbers of the question based on it. हे आपण करायचं आहे. Next. Write short notes on the following. आता या ठिकाणी शॉर्ट नोट लिहायचे बघा. पहिला आहे ब्रह्मपुत्रा, त्यानंतर मोलाई काथोनी, बघा एलिफंट्स कम टू मोलाई काथोनी, आणि नंतर आहे द वर्ल्ड कम्स टू नो अबाउट मोलाई काथोनी. आता याप्रमाणे या ठिकाणी आपण काय केलेले आहे, नोट्स लिहिलेले आहेत ते व्यवस्थित वाचायचे आहेत बघा. तर त्याच्यामध्ये पहिली नोट्स आहे दी ब्रह्मपुत्रा, आणि त्याच्यावरती आपण नोट्स लिहिलेले बघा. काय? द ब्रह्मपुत्रा इज अ ग्रेट रिव्हर. इट इज more than 7 to 8 kilometers in some places. त्यानंतर it has many sandbars and even an island known as Majuli Island. Waters of the Brahmaputra often flood Majuli and the sandbars. Sometimes the river sweeps away some of the sandbars. त्यानंतर पुढे बघा, Molai Kathoni. Molai has grown his forest on the sandbars of the Brahmaputra. The forest is named the Molai's forest, that is Molai Kathoni. Today, Molai Kathoni covers an area of nearly 1,500 acres. The forest has thousands of different trees and plants. It shelters birds and animals, including deer, apes, and even rhinos and tigers. A herd of about 100 elephants visit the forest every year and stay there for about 3 months. पुढे बघा, elephants come to the Molai Kathoni. Because of the
thick forest, a herd of about 100 elephants has started visiting Molai Kathoni every year. They stay there for about 3 months. They cause a lot of damage on their way to the forest. They destroy the rice field and herds of the people. त्यानंतर पुढे बघा, the world comes to know about Molai Kathoni. The world didn't know about Molai's work and Molai Kathoni. One day, a photographer wandering in that area found Molai working in his forest and guarding it. He was greatly impressed when he knew that Molai had grown the forest single-handedly. He told the newspapers, TV channels, etc. about Molai's great achievement. The forest department was also impressed and came forward to help Molai. The government praised his work and honored him with the prestigious Padma Shri Award. तर याप्रमाणे ही उत्तरं आपण लक्षात ठेवायची आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 बघा. कॉपी द कोटेशन फ्रॉम जादव पायंग in good handwriting and display them in your classroom. आता त्या धड्यामध्ये जे काही कोटेशन दिलेले आहेत ते आपण या ठिकाणी लिहायचे आहे. त्यानंतर पुढे प्रिपेअर पोस्टर्स ऑन प्लॅन्ट ॲट लीस्ट 2 ट्रीज इच. तर याप्रमाणे आपण पोस्टर तयार करायचं होतं, परंतु आपण आता घरी असल्यामुळे ही ऍक्टिव्हिटी आपल्याला घरी जमली तर करायची आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 बघा. फाइंड द नेम्स अँड लोकेशन ऑफ ॲट लीस्ट 10 डिफरंट ट्रीज इन युअर सराउंडिंग. राईट 1 or 2 lines about each of them. आता काय करायचं आहे, 10 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही जी झाडं आहेत ती आपल्या लोकेशन मध्ये आपल्या आजूबाजूला असतात ती आपण बघायची आहेत आणि त्याला नावं द्यायची आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7. इमेज द फॉलोइंग सिच्युएशन and write simple speeches or dialogue with the help of the passage. आता याप्रमाणे ही ऍक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे. यामध्ये एनी टू म्हटलेलं आहे बघा. तर त्याच्यावरती आपल्याला छोटस भाषण किंवा डायलॉग या ठिकाणी लिहायचं आहे. मोलाई टॉक्स टू हिमसेल्फ आफ्टर ही सीज द डेड स्नेक्स. हा एक विषय आहे, यावरती आपल्याला डायलॉग किंवा स्पीच लिहायचे आहेत. आणि त्याचप्रमाणे खाली जे काही विषय दिलेले आहेत बघा. मोलाई टॉक्स टू दी फॉरेस्ट डिपार्टमेंट पीपल अबाउट हिज विश. त्यानंतर मोलाई टॉक्स टू हिज विलेज एल्डर्स अबाउट हिज विश. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. मोलाईज फ्रेंड्स ॲडवाइस हिम अबाउट ग्रोइंग प्लांट्स ऑन दी आयलँड. The villagers quarrel with Molai about the elephant. त्यानंतर Molai's family tell him they support him. त्यानंतर पुढे बघा. Molai talks to the trees and plants in the forest. Next, the photographer tells the media or reporters about Molai. याप्रमाणे ही सर्व ऍक्टिव्हिटी आपल्याला त्यावरती डायलॉग आणि काय लिहायचंय, स्पीच किंवा भाषण लिहायचं आहे आणि हा पॉइंटर्स आपण पूर्ण करायचा आहे. धन्यवाद.